नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपलं सिल्क थ्रेड वर्कचे क्लासेस चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आणि याचा आपला आजचा 6वा दिवस आहे। तर आज 6व्या दिवसामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर खूप महत्त्वाचं म्हणजे आपण पान शिकणार आहोत। तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचे पान आहेत आणि मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप हे पान शिकवणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर सिल्क थ्रेड वर्क जे आहे, तर आतापर्यंत मी तुम्हाला चेन स्टिच शिकवलेली आहे। त्यानंतर बघा, आपली गाठ झालेली आहे। चेन स्टिच झाल्यानंतर मी तुम्हाला गाठ शिकवली, त्यानंतर झिगझॅग चेन स्टिच शिकवलेली आहे आणि एक आपलं अरीवर्कच्या सुईने पान कशा प्रकारे बनवायचं आहे ना, ते देखील मी तुम्हाला शिकवलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला सिल्क थ्रेड वर्कसाठी कुठलं साहित्य हवं आहे याची देखील मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर आता आपले बरेच दिवसापासून क्लास बंद होते, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे का बंद होते ते। तर आणि आता म्हटलं चला, आता भरपूर दिवस झालेले आहेत, आपले क्लास आलेलेच नाहीत, त्याच्यामुळे आजपासून सुरुवात केलेली आहे। आणि आज मी हा थोडासा लाईट ग्रीन कलर म्हणजे पोपटी कलर घेतलेला आहे पान बनवण्यासाठी। तुमच्याकडे जर ग्रीन कलर असेल तर ग्रीन कलर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपले हे जे मी तुम्हाला डिझाईन दाखवले होते बघा, अशा प्रकारे हे डिझाईन मी तुम्हाला दाखवले होते, ठीक आहे। तर तुम्हाला जर हे पेपर हवे असतील तर मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा, म्हणजे तुम्हाला जर हे पेपर घ्यायचे असतील तर तुम्हाला ते मिळून जातील। तर काय झालं ना, हे थोडंसं मधल्या काळामध्ये माझी पण तब्येत जरा बरी नव्हती, त्याच्यामुळे हे पेपर मला बनवणं शक्य झालं नाही आणि त्याचबरोबर काही स्टॉक बनवून ठेवलेला होता तर तो देखील संपला होता। त्याच्यामुळे बऱ्याच ताईंचे मेसेज येऊन गेलेत की आम्हाला हे पेपर हवे आहेत, हे डिझाईनचे जे पेपर आहेत ना, तर हे हवे आहेत। तर स्टॉक संपलेला होता आणि माझी ही तब्येत बरी नसल्या कारणास्तव माझ्याकडनं हे बनवून झालं नाही, ठीक आहे। तर आता याचा स्टॉक मी चालू आहे बनवणं, तर तुम्हाला जर कुणाला हवे असतील तर नक्की वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे। तर बघा, आता हे दुल्हनचं डिझाईन आहे बघा, आणि ही बाही डिझाईन आहे, ठीक आहे। मी तुम्हाला काही डिझाईन दाखवते याच्यातल्या। त्यानंतर बघा, आता सेकंड डिझाईन जे आहे, हे बघा, हा दुल्हा आहे। आता हा दुल्हा आणि ही दुल्हन हे एकाच ब्लाऊजचे हे दोनही डिझाईन आहेत, एक बाही ही आणि एक बाही ही, अशा प्रकारे या दोन बाया आहेत, ठीक आहे। आता बॅक पार्टला आपण थोडंसं वेगळं पण डिझाईन घेऊ शकतो याच्यामध्ये। बोटनेक घ्यायचं असेल तर बोटनेक, डीपनेक घ्यायचं असेल तर डीपनेक। शक्यतो जे दुल्हनचे ब्लाऊज असतात ते बोटनेकमध्येच असतात, बॅक बोटनेक, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे डिझाईन आहे। आता बाकीचे दुसरे डिझाईन दाखवते मी। तर हे बघा, आता ही पण पूर्ण भरलेली बाही आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आणि आता ही बाही तर तुम्ही बघितलेलीच आहे सगळ्यांनी, ठीक आहे, अशा पद्धतीने। आणि हा जो आहे हा आपला बॅक पार्ट आहे। आता हा डोलीचा बॅक पार्ट आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने हे डिझाईन आहे। तुम्हाला जर हे डिझाईन घ्यायचे असतील तर नक्की वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करायचा आहे, म्हणजे तुमच्यापर्यंतही म्हणजे मलाही याचा स्टॉक समजतो की किती जणांना हवा आहे, म्हणजे मी पण तसे ते पेपर तयार करून ठेवू शकते। आता त्यानंतर बघा, आपला देवीचं वर्कशॉप चालू आहे। ज्यांना कुणालाही देवीचं वर्कशॉप करायचं आहे तर त्यांनी नक्की करू शकता। तर हे बघा, अशा प्रकारचं हे देवीचं वर्क आहे। बऱ्याच ताई हे बघा, अशा प्रकारे हे देवीचं वर्क आहे, बघू शकता। ही देवी अशा पद्धतीने आहे आणि याच्यावरती हे बघा, बॅक नेकला मी अशा पद्धतीने बोटनेक बनवलेला आहे आणि बॅक नेकला अशा प्रकारे हे कॉईनचं डिझाईन बनवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर बाहीला बघा, आता ही डिझाईन जी आहे ना, ही स्वस्तिकची, तुम्ही जर यूट्यूबवरती जर बघितली तर तुम्हाला कुठेही ही डिझाईन बघायला मिळणार नाही। अगदी युनिक आहे आणि पहिल्यांदाच ही डिझाईन मी बनवलेली आहे। तुम्ही पूर्ण यूट्यूबवरती सर्च करा किंवा गुगलवरती सर्च करा, तुम्हाला ही डिझाईन कुठेही बघायला मिळणार नाही। मी ज्या ज्या डिझाईन तुम्हाला सांगितलेल्या आहेत, देवीचं बॅकनेकला जर देवी बनवली तर बाहीला कुठली डिझाईन बनवायची, मी ज्या ज्या डिझाईन तुम्हाला सांगितलेल्या आहे आत्तापर्यंत यूट्यूबवरती कुठेच ती डिझाईन
नाही आहे. तर तुम्हाला जर असे ही डिझाईन बनवायची असेल तर आपले याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत आणि याची सेपरेट प्लेलिस्टही बनवलेली आहे मी. पूर्ण देवीचा हा जो ब्लाऊज तयार केलेला आहे ना, याची पूर्ण सेपरेट प्लेलिस्ट आहे. तुम्हाला जर हे बघायचे असतील तर नक्की तुम्ही आपले प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. फक्त देवी जी आहे ही आपली बॅक पार्टची ही जी देवी आहे हिचं सेपरेट वर्कशॉप असणार आहे आणि तुम्हाला जर करायचं असेल तर याची फी असणार आहे फक्त देवी. ठीक आहे. आता हा देवीचा मुखवटा आहे, याच्यामध्ये अजून एक नथ आहे आणि साडीतली देवी आहे. अशा प्रकारे हे 3 डिझाईन मी वर्कशॉपमध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा आपलं 3D पिकॉकचंही वर्कशॉप आहे. तुम्हाला जर तेही करायचं असेल तर नक्की तुम्ही करू शकता. तर बघा हे वर्क केलेले ब्लाऊज कशा प्रकारे ठेवायचं याच्यावरतीही भरपूर अशा कमेंट्स असतात. तर बघा अशा प्रकारे हे आपल्या बऱ्याचशा साड्या वगैरे किंवा ड्रेस वगैरे जे येतात त्याला अशा हे बघा चेनच्या पिशव्या येतात. ठीक आहे. अशा प्रकारे पिशव्या येतात. आता याला चेन असते बघा. आता याच्यामध्ये हा ब्लाऊज आपण व्यवस्थित घडी करून ठेवायचा आहे. बघा याची व्यवस्थित घडी करून घ्यायची आणि या पिशवीमध्ये व्यवस्थित असं ठेवून द्यायचं. ठेवल्यानंतर याची जी चेन आहे ना ती व्यवस्थित अशी लावून घ्यायची. म्हणजे काय होतं ना, आपले हे जे बीड्स वगैरे आपण लावलेले आहेत ब्लाऊजला तर याचा कलर जात नाही, हे काळे पडत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण जेव्हा ब्लाऊज ठेवतो तेव्हा. ठीक आहे. तर तुम्हाला कळालं असेल वर्क केलेला ब्लाऊज कशा प्रकारे ठेवायचा आहे ते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवला तर तुमचा ब्लाऊज अजिबात काळा पडणार नाही. आता काळा कुठला पडतो बघा, आपले जे शुगर बीड्स आहेत ना तेच काळे पडतात. बाकीचे मोती वगैरे जे आहे ते शक्यतो काळे पडत नाही लवकर, कारण ते प्लॅस्टिकचे असतात. आणि हे जे आहे ना आपले शुगर बीड्स तर ते काळे पडू शकतात. काळे पडू शकतात म्हणजे आपण जर चांगल्या क्वालिटीचे वापरले तर शक्यतो तेही काळे पडत नाही. परंतु जर आपण थोडीशी लो क्वालिटी वापरली तर ते नक्कीच काळे पडतात. काळे पडतात म्हणजे आपण जेव्हा पॅकेट घेऊन येतो ना त्याच्यामध्येच आपल्याला ते काळे काळे काही दिसतात. ठीक आहे. तर वापरताना थोडीशी चांगली क्वालिटीची वापरायची आणि ठेवतानाही ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा आहे. ठीक आहे. तर चला मग आता भरपूर असं तुम्हाला सांगून झालेलं आहे. आता आपण आपलं जे आजचं वर्क आहे ना ते बघणार आहोत सिल्क थ्रेडचं. बघा इथे मी आता सुईमध्ये धागा भरून घेतलेला आहे आणि बघा इकडच्या बाजूने 7 आणि इकडच्या बाजूने 7 असे 14 धागे याच्यामध्ये मी भरून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला ही अरीवरची सुईची गरज नाही आहे इथे. तर मी इथे हातची आपली जी शिलाई आहे ना हात शिलाईची जी गोंड्याची जी सुई आहे ना ती वापरत आहे इथे. ठीक आहे. तर सुरुवातीला मी हे तुम्हाला शिकवलेलं आहे, याच्यातलं थोडं थोडं वर्क शिकवलेलं आहे. बाकीचं बरंचसं राहिलं होतं, मी तेव्हा पण सांगितलं होतं. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला हे शिकवणार आहे. तर आता मी इथे तुम्हाला पान कसं बनवायचं ना ते शिकवणार आहे. तर बघा आता ही स्टिच जी आहे ना ही मी तुम्हाला शिकवलेली आहे याच्या अगोदर. तर बघा अशा प्रकारे एका आता हा पान जो आहे ना पानाचा असा बघा असा जो आपला शंख असतो ना तर शंखाच्या आकारामध्ये हा पानाचा आकार मी इथे काढून घेतलेला आहे. तर असा थोडासा असा आहे. ठीक आहे. तर असा काढून घेतला आणि आपला जी सुई आहे एका कोपऱ्यातनं वरती काढली. ठीक आहे. जी आपली लॉंग फ्रेंच नॉट आहे ना ती आपल्याला इथे घ्यायची आहे. तर बघा आपल्याला आता किती पिळे घ्यायचे आहेत ते आपण घ्यायचे. आता 1 घ्यायचं असेल तर 1, 2 घ्यायचं असेल तर 2, 3 घ्यायचं असेल तर 3. आणि या कोपऱ्यात बघा जो पानाचा इकडचा आकार आहे ना तर इकडे आपल्याला हे खाली घालून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने खूप छान असं हे पान जे आहे ना खूप छान दिसतं. नक्की तुम्ही करून बघा याचं वर्क. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. कंटिन्यू आपल्याला हे करायचं आहे. आता इकडनं परत काढायचं बघा पानाच्या या कोपऱ्यातनं परत आपल्याला हे काढायचं आणि आपल्याला किती पिळ्याची फ्रेंच नॉट बनवायची ते आपण इथे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. तर आता एका पिळ्याची बनवली ना तरी पण आपलं पान जे आहे ना ते छान होईल आणि आपण 2 पिळ्याची बनवली तरी पण आपलं पान जे आहे ना ते छान होईल. जेव्हा आपण 3 पिळ्याची बनवू ना तर काय होईल ना पानाचा एक भाग भरीव होईल आणि एक भाग पातळ होईल. तर त्यामुळे थोडंसं इथे लक्षपूर्वक बनवायचं आहे. बघा परत इकडनं सुई बाहेर काढली मी. ठीक आहे. आता ही फ्रेंच नॉट जी आहे ना मी तुम्हाला सुरुवातीला शिकवलेली आहे, ही पण शिकवलेली आहे आणि अजून दुसरी जी फ्रेंच नॉट आहे ना ती पण मी तुम्हाला शिकवलेली आहे. आपले जे बेसिक अरीवर्कचे क्लासेस झालेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे कशा प्रकारे बनवतात ते फ्रेंच नॉट.
आता बघा आपला हा जो धागा आहे ना हा खूप सिल्क आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे याची ही जी गुतामत आहे ना तर ही होत असते. तर याच्यासाठी पण मी तुम्हाला जेव्हा हँडवर्क शिकवलं तेव्हा खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, तर त्या पण नक्की तुम्ही फॉलो करा. आणि आत्ता पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे की हा धागा जो आहे अशा प्रकारे गुतामत होऊ नये यासाठी काय करायचं आहे. तर हे बघा आता इकडनं परत आपल्याला ही जी सुई आहे ना ही वरती काढायची अशा पद्धतीने. ठीक आहे, आता वरती काढून झाली की हे बघा आता हा जो धागा आहे ना हे बघा आता हा जो धागा आहे तर याला असं थोडंसं पिळून घ्यायचं. बघा अशा प्रकारे थोडंसं पिळून घ्यायचं, पूर्ण धाग्याला अशा प्रकारे पिळून घ्यायचं. पिळून घेतल्याने काय होतं ना आपला जो धागा आहे तर याच्यामध्ये गुतामत होत नाही आणि हे धागे जे आहे ना हे सुट्टे सुट्टे होत नाही. बघा अशा प्रकारे मी पूर्ण धागा जो आहे ना पूर्ण पिळून घेतलेला आहे. तर ही टीप इथे नक्की तुम्ही लक्षात घ्यायची आहे, म्हणजे तुमची जी फ्रेंच नॉड आहे, फ्रेंच नॉड असो किंवा इतर कुठलंही वर्क असो सिल्क थ्रेडचं तर ते नक्की छान होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा अजिबात जास्त काहीच कष्ट लागत नाही. आता हे 3 फ्रेंच नॉड बघा आणि ही फ्रेंच नॉड बघा किती फरक पडलाय. बघू शकता या कशा दिसत आहे आणि ही कशी दिसते. तर अशा प्रकारे ही टीप नक्की तुम्ही इथे वापरायची आहे, म्हणजे तुमचं जे सिल्क थ्रेडचं वर्क आहे ते छान होईल. ठीक आहे, तर आता हेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे पूर्ण पान बनूसपर्यंत. अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर अशा फ्रेंच नॉड आपल्या येत आहेत. बघू शकता अशा पद्धतीने आपलं इथे पान जे आहे ना हे कंप्लीट होत आलेलं आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे पान जे आहे ना हे दिसतंय. आता इथे मध्ये मध्ये जर कुठे गॅप वाटत असेल तर परत काय करायचं ना असं इकडनं, आता इथे बघा थोडासा गॅप वाटतंय तर इकडनं असं धागा काढून घ्यायचा आणि एक पिळी देऊन इथे एक फ्रेंच नॉड मध्ये टाकून घ्यायची, म्हणजे आपलं जे पान आहे ना ते सुंदर असं भरीव दिसेल. त्यानंतर बघा इथे पण मला थोडासा गॅप वाटतोय, इथे पण मी सेम तसंच करणार आहे. बघा एक पिळा देऊन आपली इथे फ्रेंच नॉट टाकून घ्यायची. आता एखादी छोटी एखादी मोठी म्हणजे लांब असे होतं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता आता इथे पण काही वाटत नाही जास्त, पण थोडासा जाणवतो, तर इथे पण मी एक फ्रेंच नॉट टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे, तर बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे आपलं फ्रेंच नॉडपासनं कशा प्रकारे सिल्क थ्रेडचं पान बनवायचं ते शिकवलेलं आहे. आता हे जे फ्रेंच नॉड आहे ना तर खूप सुंदर अशा आलेले आहेत. जेव्हा मी पिळ्यात येऊन घेतल्या ना खालच्या बाजूने तर तेव्हा हे खूप छान असं आलेलं आहे. तर तुम्हालाही असं हे सिल्क थ्रेडचं पान बनवायचं असेल तर अशा प्रकारे हे टिप नक्की इथे वापरा. म्हणजे तुम्ही असं आता इथे असं नाही की तुम्ही पानच बनवू शकता. ठीक आहे,
मी तुम्हाला अजून डिझाईन दाखवते बघा. तर हे बघा आता इथे हे जे डिझाईन आहे ना, तर हे बघा आता इथे हे बघा इथे 3 हे डॉट आहे. तर इथे पण तुम्ही ही लॉंग फ्रेंच नॉट टाकायची आहे. आणि इथे हे जे फ्लावर आहे ना, तर मधनं धागा काढायचा आहे आणि इकडे या साईडने फ्रेंच नॉट टाकायची आहे. आता इथे हे जे आहे ना, इथे जी आपली शॉर्ट फ्रेंच नॉट आहे ना, ती टाकायची आहे. अशा प्रकारे खूप साऱ्या डिझाईनमध्ये आपल्या फ्रेंच नॉटचा उपयोग होत असतो. आता त्यानंतर बघा अजून एक दाखवते मी तुम्हाला. हे बघा आता इथे पण आहे ना, हे बघा इथे हे जे आहे ना, तर इथे पण ही लॉंग फ्रेंच नॉट इथे आपण टाकू शकतो. ठीक आहे. आणि अजून दुसरं डिझाईन आहे, दुसऱ्या डिझाईन दाखवते मी तुम्हाला. बघा आता हे आपलं हे दुल्हा दुल्हनचं डिझाईन आहे बघा. तर याच्यामध्ये पण हे बघा इथे पण आपली लॉंग फ्रेंच नॉट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लॉंग फ्रेंच नॉटचा खूप सारा उपयोग आहे. लॉंग फ्रेंच नॉटचाही आहे आणि शॉर्ट फ्रेंच नॉटचाही खूप सारा उपयोग आहे. तर हे बघा इथे पण आपलं ही जी दुल्हनचं आहे ना, इथे पण. आणि इथे दुल्हनचा जो घागरा आहे ना, याच्यामध्ये पण आपल्याला खूप सारा फ्रेंच नॉटचा उपयोग करायचा आहे. फ्रेंच नॉटचा करू शकतो किंवा मग आपलं जे कुंदन असतात ना छोटे छोटे, ते पण वापरू शकतो. परंतु ते एवढे छोटे आपल्याला कुंदन मिळणार नाही. तर आपण इथे जी आपली सिंगल धाग्याची जी फ्रेंच नॉट असते ती इथे आपण टाकायची आहे. आता हे हाताने पूर्ण डिझाईन केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं वाकडं तिकडं आलेलं आहे, परंतु तुम्ही नक्कीच समजून घेऊ शकता. तर हे बघा इथे मी आता हे पूर्ण डिझाईन हाताने काढलं आणि त्यानंतर हे प्रिंट काढून आणलेली आहे. एक एक प्रिंट काढून आणली. अगोदर हाताने आपलं जे पेपर आहेत ना, याच्यावरती डिझाईन काढून घेतलं आणि त्यानंतर मी प्रिंट काढून आणली. म्हणजे आपल्याकडे पण एक डिझाईन असावी यासाठी मी ती प्रिंट काढून ठेवलेली आहे. आता हे जे डिझाईन आहे ना, हे तुम्हाला कस्टमाइज करून दिले जातील. तर तुम्हाला जसे डिझाईन हवे आहेत तसे तुम्हाला दिले जातील. आता याच्यामध्ये काही दुल्हा दुल्हनचे डिझाईन आहे, काही मोराचे डिझाईन आहे, वेगवेगळ्या प्रकारे खूप सारे बोटनेक डीपनेक तुम्हाला जसं डिझाईन आहे हवं आहे ना, तसं डिझाईन इथे मिळणार आहे. तर नक्की तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. तुम्हाला जर हे पान आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.